हॅलो, गुड मॉर्निंग. सो आजचा आपल्या व्लॉगिंगचा हा 7वा दिवस. इथे बघू शकतात आम्ही सगळे उठून अंघोळी वगैरे करून एकदम रेडी होतो. अक्षूची आजी आली होती तिला भेटायला, असं त्यामुळे ते तिकडे बिझी होते. अंतराचं काहीतरी वेगळंच चाललेलं. ह्या दोघींमुळे प्रचंड कामाचा लोड येत आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. आणि ही आहे मी, तुमची प्राजक्ता. सो इथे बघू शकतात स्वयंपाकाची तर तयारी झाली, आमटी झाली, कणिक मळून झाली. कणिक मी नेहमी दुधाच्या पातेल्यात मळते, म्हणजे आई किंवा मी कोणीही असू दे. नंतर सगळं जेवण वगैरे झालं, मग साफसफाई केली, स्वच्छ भांडी वगैरे धुतली, ओटा वगैरे सगळं साफ करून ठेवलं आणि म्हणलं आता झोपावं. ते बघू शकतात या दोघी अजूनही जाग्या आहेत. आज दुपारी यांना झोपच येत नव्हती. काय झालं होतं माहिती नाही, पण दोघीही झोपायला तयारच नव्हत्या. म्हणलं ठीक आहे, चला ह्यांच्याबरोबर एन्जॉय करू. ह्यांच्याबरोबर थोडी मस्ती केली, थोडी काय खूपच मस्ती केली. मग ह्यांना झोपवलं. फायनली या 4:30ला वगैरे झोपल्या आणि मग मी केला ढोकळा. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा ढोकळा. कोणाला पाहिजे असेल तर नक्की रेसिपी शेअर करेन. सो इथे बघू शकतात किती स्पंजी झालेला आहे. आणि मग नंतर मी ह्याला वरनं दिलेली आहे फोडणी. सो कमेंट सेक्शनमध्ये सांगा ढोकळा कसा झालेला आहे. त्याच्यासोबत मिरच्या पण आहेत. सो ज्यांना आवडला असेल त्यांनी नक्की एक लाईक, एक शेअर करा. आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.